ओम श्री गणेशाय नमः श्री व्यंकटेशाय नमः। ओम नमो जी हेरंबा सकादी तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे नमन माझे हंसवाहिनी भागवरदे विलासिनी ग्रंथ वदावया निरूपणी भावार्थ खानी दया माझी नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया पूर्ती द्यावी ग्रंथ वदवाया जेने श्रोतया सुख वाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकल तोतया सज्जना नमन माझे साष्टांगी ग्रंथ एका प्रार्थनाशक महादोषासी दाहक तो शून्या वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील जया जयाजी व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्णा परंज्योती प्रकाशक घना करीतो प्रार्थना श्रवण कीजे जननी परित्वा पाळिले पतिया परित्वा सांभाळिले सकल संकटापासून रक्षले पूर्ण दिले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सुजिले आगवे जनक जन्मीपण स्वभावे सहज आले अंगासी दीनानाथ प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिले अपूर्ण गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विद्यापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्भात ठाना अलौकिक रचना दाखविली तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी खातली मिठी कृपाळुवा जगजेठी अपराध पोटी घाली माझी या अपराधांच्या राशी वेदोनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपल्या बिद्रासी सत्यकरी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद देवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उदंडा माझी काळे बोरे काय निवडावे निवडणारे उचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील अराटी लागी मृदुला कोठोनी असेल कृपावंता पाषाणासी उल्मलता कैसी या परी फुटतील आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित समार्थाची घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान तैसा तुझ म्हणवितो दीन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पायांतरी आम्ही भिक्षेसी घालितो झोई येणे तुझे बिद्रावई कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पयाला द्रौपदीसी वस्त्रे अनंता तेसी होती भाग्यवंता आम्हा लागी कुंभनता कोठोनी आणली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरवली मध्यरात्री ऋषीवरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरवसी जगदिशा कृपाळुवा परम पुरुषा करुणा कैसी तुझ नये अंगिकासरिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी अंगीकार केलिया क्षणी मज हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारीला वडनावर तेने अंतसी होतसे विवर ऐसे असुनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बरिवार एवढा ब्रह्मांड गोळ थोळ याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हळाहळ तेने निरवर्ण झाला गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली पैखरी दुष्ट पतित दुराचारी अधुमाहुनी अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण
पिवसनी मालिन मानसी सदा सर्व काळ सज्जनांसी द्रोह करी सर्वदा वचनो ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकल परमांजी पामर व्यर्थ बळीवार जगी वाजे काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्याचे विहार काम कल्पनेसी थोर दृढ येते केला असे अचरा वनस्पतीची लेखनी समुद्र भरला अशी करुनी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले ना जाती गोविंदा ऐसा पतित मी खरा तरी तू पतित पावन शारद गदरा तुवा अंगीकार केलिया गदाधरा कोण गुणदोष कनिला निजा रतली रयासी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वशक्ती मग कैची गावींचे होते लैंड ओहळ गंगेशी मिळता गंगाजळ काक्य विष्टेशी झाले पिंपळ तयासी नित्य कोण म्हणे तैसा कुलाती मी अवंगळ परी तुझा मनवितो केवळ कन्या देऊनी आकुळ मग काय विचारावे जानत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अभेद समज केला न पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्मांचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझे या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझे पापे किती कृपाळुआ लक्ष्मीपती परवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशक नाम तुझे आता प्रार्थना एक कमलापती तुझे नामी राहो माझी मती हेची मागतो पुरत पुरती परंज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुने प्रार्थना करीत असे व्यंकटेशा वासुदेवा पद्म्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्मनाभा दामोदरा प्रकाश घना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगत्पुत्रा जगदीशा कृष्णा विष्णू ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षका आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकल मंगल मंगलाधीशा सज्जन जीवनी सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञा निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राप्न्या परमेश्वरा श्रीनिधी श्री वत्सलांचनधरा भय क्रुध भयनाशना गिरिधरा दुष्ट दैत्य संहारका करा वीरा सुखकरा तू एक निखिल निरंजन निर्विकार विवेक कर वाणी वैरागरा मधुमूर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ती शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्तप्रिय करा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद्वापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्येया मूलमूर्ती शेषसेना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवारिया गुणधामा पावा माये समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी अविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवितसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण कीजे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पद्मपद्मय सुरेख सरळ अंगोरिका नखे जैसी चंद्ररेखा कोविट सुनील अपूर्व देखा इंद्र निराचिये परी चरणी वाळे खागरिया
वांकी वरत्या गुजरिया सकल सुंदर पोटरिया कदरी स्तंभाची परी गुडघे मांडिया तानुक्ष कटी तरी किंकणी विशाळ कालते कालदे विश्व उत्पत्ती स्थळ वरी झकाळे सोनसा कटी वरते नाभी स्नान तेतोनिया ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी निवळे शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक बाहुनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युलते चिये परी हृदयी श्री वत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तया वरदे कंठस्थान तयाजी मुनिजन अवलोकिती उभय बाहुंदर सर नखे चंद्रा परिस तेजाय शोभती दोन्ही कमळ रातोत्पलाचिये परी मगनकटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लैली आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरते मुखकमळ अनुवटी अत्यंत सुनिर मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माझी तंप पंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती आधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख कंठस्थळीचे तेज अधिक लखलखती दोही भागी त्रिभुवनीचे तेज एकटवले बरवे पण सिगेसी आले दोन्ही पातयानी धारिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भुकुटिया सुकिया कन तवयाची अभिनव लीला कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा लौकिक भार विशाल सुरेख वरती शोभे कस्तुरी तिलक केश कुरळे अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुटान किरीटी शोभवती चिरमिरांची ताटी यावरी मयूर पिच्छांची वेटी ऐसा जगजेटी देखिला ऐसा तू देवादी देव पुनातीत वासुदेव माझिया भक्तीस्तव सकन रूप झालासी आता करू तुझी पूजा जगत जीवना दोक्षजा आश भावात हा माता तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्थान शुद्धामृत वरी घालून तुझा करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुनिया वस्त्रे आणि यजोपवित तुझ लागी करू पित्यत गंगाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पदमराग रागादी करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगी कारावी परमानंदा नमस्कारुनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा स्वरूपचारे भगवंत यथाविधी पुटीला हृदयात मग प्रार्थना फलीभूत वरद प्रसाद मागवया जया जयाजी श्रुती शास्त्र आगमा जया जयाजी गुणातीत परब्रह्मा जया जयाजी हृदयवासिया रामा जगत उद्धारा जगद्गुरु जया जयाजी पंकजाक्षा जया जयाजी कामयाधीशा जया जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती जया जयाजी भक्त रक्षका जया जयाजी वैकुंठ नायका जया जयाजी जगत्पालका भक्तांशी सखा तू जया जयाजी निरंजना जया जयाजी परमात्म गहना जया जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विद्या पुन एकमाची जया जयाजी मजलागी देई ऐसावन जेने करेल परोपकार याची मागणे साचार वारंवार पाचितसे हा ग्रंथ जो पठन करी त्याची दुःखे नसे संसारी पठन माते चराचरी विजय करी जगाते लाग्न तियाचे व्हावे लग्न धनातियासी व्हावे धन
पुत्राची याचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत जयाचे चित्त सर्वकाळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ कीजे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथपठने सरावा भोग योगाध्यसियासी योग पठन मात्रे सातावा दरिद्री व्हावा भाग्यवंत चतुर्था व्हावा निपात सभा व्हावी वश समस्त ग्रंथ पठने करुनिया विद्यार्थी विद्या व्हावी युक्ती शस्त्रेन लागावी पठने जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणूनिया अति व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी निजे मन एवढे मागतो वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दासासी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ ज्ञान निश्चयेसी ग्रंथी धरोनी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुनी करील पठन त्यांचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेशी साधन पठन एक मंडल उथार्थियाचे 3 मास धनार्थियाने 21 दिवस कन्यादियाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्याची एक मंडळ सांग पठने करुनी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यांची अदपाद्य सत्य होय विश्वास धरील ग्रंथपठनी त्याची कृपा करील चक्रपाणी मला दिदला कृपा करुनी अनुभवे करो येईल गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी लल्लादीच्या भावार्थासी स्तंभातुनी प्रगटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलुनिया श्वानकंदा सुखी केले तेवेळी वत्स्याचे परी भक्तासी मोहे पानावे धेनु जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी करलसे ऐसा तू माझा दातार भक्तांशी घालीसी कृपेची पागर या तयांचा निर्धार अनाथ नाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वरदिदला अलौकिक जेने सुख करांसी हा ग्रंथ लिहिला गोविंद या वचनी न धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्धी सकळांची या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कना लागती सायास पठन माते कार्य सिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक गुणानंद प्रेम सुख त्याचा पालन लागती ब्रह्मांतिक मुनी सुरवर विस्मिती प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजन त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषाद्री पर्वती उभा असे देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थनाशक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्री वैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल जेथे देह भावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याची चरणी ठेवणी भाव वरप्रसाद मागावा इति श्री देवीदास वीरचित्त श्री वेंकटेश स्तोत्र संपूर्ण श्री वेंकटेशा नमस्तु श्री वेंकटेश स्तोत्र श्री गणेशाय नमः श्री वेंकटेशाय नमः श्री गणेशाय नमः।